नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज एक खूप मस्त मॅजिकल आणि म्हणजे जादूची अशी एक प्रोसेस मी घेणार आहे अब्राहम हिक्सची. त्या प्रोसेसला द मॅजिकल क्रिएशन बॉक्स असं म्हणतात ते. आता ही प्रोसेस कधी करायची, तर ही प्रोसेस तुम्हाला म्हणजे तुम्ही आनंदात असाल आणि तुम्हाला काहीतरी एक अशी छान अशी अजून आनंद तुमचा वाढेल अशी एखादी काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची असेल तर त्यासाठी ही म्हणजे मॅजिकल क्रिएशन बॉक्सची ॲक्टिव्हिटी अगदी योग्य आहे. किंवा तुम्हाला युनिव्हर्सला अगदी स्पेसिफिक गोष्टी सांगायच्या आहेत की काय काय तुमची आवड आहे, तुम्हाला तुमची ती डायरेक्शन म्हणजे एनर्जी त्या दिशेने फोकस करायची आहे, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या दिशेने, तर तेव्हाही ही प्रोसेस खूप छान काम करते. आणि म्हणजे आपण असं म्हणतो की युनिव्हर्सल मॅनेजर आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन हे युनिव्हर्सल मॅनेजर आहे, तर त्याला तुमची स्पेसिफिक तुमचे काय रिक्वायरमेंट्स आहेत, तुमच्या आवडीनिवडी असं हे तुम्हाला अगदीच स्पष्ट सांगायचं असतील गोष्टी पर्टिक्युलर, तर तेव्हा ही प्रोसेस खूप छान काम करते. आणि अजून एक गोष्ट आहे की खूप लोक मला विचारतायत की लेट गो कसं करायचं, की म्हणजे एखादी गोष्ट आपली इच्छा असते आणि आता ती येईल असं कसं विश्वास ठेवायचा, किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की काही लोकांच्या डोक्यातनं त्या गोष्टी जात नाहीत, म्हणजे प्रोसेस केल्या तरी ते सारखं ते चालू राहतात की होणार आहे का नाही, होणार आहे का नाही. तर ते लेट गो करण्यासाठी या प्रोसेसचा खूप उपयोग होतो. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आता ही प्रोसेस ला सुरू करूया. तर एकदम छान सोपी प्रोसेस आहे, अजिबात काहीही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस नाही आहे. तर ह्यासाठी पहिल्यांदा काय करायचं आहे, तर एक बॉक्स घ्यायचा आहे. आता हा बघा, हा माझा मॅजिकल क्रिएशन बॉक्स आहे. आता तो कुठल्याही म्हणजे प्रकारचा असू शकतो, की म्हणजे ह्याचा असू शकतो, तुमचा असा एखादा शू बॉक्स वगैरे असतात तसा एखादा, तशा टाईपचा एखादा बॉक्स असू शकतो, एखादा तुमच्या चंदनाची वगैरे असा काही बॉक्स असू शकतो, कुठल्याही धातूचा असू शकतो. तुम्हाला त्या बॉक्सकडे बघून तुम्हाला आनंद होईल, म्हणजे असं बघून आपल्याला छान वाटेल तो बॉक्स, असा काहीतरी बॉक्स तुम्ही घ्या. त्याच्यावर मग तुम्ही आर्टिस्ट असाल, काहीतरी क्रिएटिव्ह, तुम्ही त्या बॉक्सवर दुसरा कागद वगैरे चिकटावून त्याच्यावर काहीतरी फुलं, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे तसं तो डेकोरेट करू शकता. सो तुमची क्रिएटिव्हिटी तिथे सुद्धा तुम्ही त्या बॉक्स डेकोरेट करायला वापरू शकता. आता त्या बॉक्सवर एक गोष्ट लिहायची. आता मी त्याच्यावर काय लिहायचंय की व्हॉट एव्हर इज कंटेन्ड इन द बॉक्स इज, म्हणजे ह्या बॉक्समध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे टाकलेल्या आहेत आपण, त्या आहेत असं त्याचा अर्थ आहे. तर मी तर माझ्या ह्याच्यावर लिहिते एव्हरीथिंग इन दिस बॉक्स इज असं. तर ते आता ठळक कुठेतरी जिथे तुम्हाला ते दिसेल, म्हणजे तो बॉक्सकडे बघताना दिसेल, त्याच्याकडे लक्ष जाईल त्या शब्दांकडे, अशा ठिकाणी ते गोष्टी ते चिकटवून टाका तो कागद. म्हणजे आतल्या बॉक्सच्या आतल्या साईडला लिहिलं तरी काही हरकत नाहीये, जिथे तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल आणि तुमच्या प्रत्येक वेळेला लक्षात येईल की व्हॉट एव्हर इज इन दिस बॉक्स इज, म्हणजे ज्या बॉक्समधल्या सगळ्या गोष्टी आहेत, हे तुमच्या मनात सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग करायला त्या वाक्याचा खूप उपयोग होतो. तर आता ह्या बॉक्समध्ये काय घालायचंय आपल्याला, तर ह्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या ज्या काही गोष्टी हव्या आहेत आयुष्यामध्ये, ज्या तुम्हाला आवडत आहेत, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. मग आता कशा टाकायच्या आहेत, तर त्या कापून चित्र वगैरे असं टाकायच्या आहेत. तर मासिकं असेल, न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट्स येतात, किती तरतऱ्हेच्या गोष्टीच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात, तर त्या सगळ्या तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या सरळ अक्षरशः कट करा आणि त्याच्यामध्ये त्याची चित्र टाकत राहा. मग कुठली गाडी असेल, कुठल्या टाईपचं घर असेल, एखादं तुम्हाला शहर आवडत असेल, तिथे तुम्हाला जायचं असेल, म्हणजे कुठे प्रवास करायचा आहे, काही बघायचं आहे, मग आयफल टॉवरचं चित्र टाकू शकता, नायगरा फॉल्स टाकू शकता, ताजमहल टाकू शकता, काश्मीरचं काहीतरी टाकू शकता. सो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणीच त्याची गोष्ट कट करून तुम्ही त्यातली ती गोष्ट या तुमच्या बॉक्समध्ये, मॅजिकल क्रिएशन बॉक्समध्ये टाकू शकता. मग आता काही प्रसंग असतील, तुम्हाला ते प्रसंग अनुभवायचे आहेत, तर आता ते प्रसंग अनुभवायच्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्याचे कसे टाकणार, ह्याच्यामध्ये फोटो, तर तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शन, जसं आपण स्क्रिप्टिंग केलेलं आहे तसं तुम्ही काहीही त्याच्या या गोष्टी सगळ्या लिहून तो प्रसंग तुम्ही ती चिठ्ठी या ह्याच्यात टाकू शकता, ह्याच्यामध्ये टाकू शकता. मग आता नुसतंच घर असं नाही, घरातल्या आतल्या गोष्टी, तुमच्या डोक्यात काहीतरी फर्निचरच्या गोष्टी घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही घालू शकता, एखादं कार्पेट वगैरे असं काही डोक्यात असेल ते टाकू शकता, फुलं पानं म्हणजे काहीही म्हणजे निसर्गातल्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही टाकू शकता. ज्या काही तुम्हाला गोष्टी बेसिकली आवडतात त्या सगळ्या गोष्टींच्या कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्ही टाकू शकता. म्हणजे असं नाही की तुम्हाला फक्त चित्रच आहे, त्याचा काहीतरी तुमच्याकडे ती गोष्ट प्रतिकात्मक काहीतरी एखादी गोष्ट असेल तर ती सुद्धा तुम्ही
ह्या बॉक्समध्ये टाकू शकता. आणि म्हणजे अगदी दागिन्यांचे फोटो असतील, एखाद्या कुणाच्या व्यक्तीच्या अंगावरची तुम्हाला साडी आवडली तर त्याचं काहीतरी कॉम्बिनेशन असेल, एखाद्या प्रकारची साडी असेल, म्हणजे असे कपड्याचे काही वेगवेगळे प्रकार असतील तुम्हाला जे घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला जे आवडतात अशा गोष्टी असतील तर सो अशा कुठल्याही गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. मग आता तुम्ही जॉबचं डिस्क्रिप्शन पण टाकू शकता किंवा म्हणजे तुम्हाला जॉब हवा आहे, बिझनेस काहीतरी हवा आहे, स्वतःचा काहीतरी असा. सो अशा त्याच्याशी रिलेटेड कुठल्याही गोष्टी तुम्ही टाकू शकता, तुमच्या किंवा इतरांच्या सुद्धा टाकू शकता. म्हणजे तसं काही त्याचं एवढं हे नाहीये. तुम्हाला ही गोष्ट आवडतीये, तुमच्या आयुष्यात ती घडावीशी वाटती आहे तर ती टाकायची. आता ह्याच्यामध्ये अजून तुम्ही काय काय टाकू शकता, तर तुम्हाला लेट असे तुम्हाला लग्न करायचंय आणि तुम्ही जोडीदार शोधताय तर त्या जोडीदाराच्या स्पेसिफिकेशनची काही लिस्ट असेल तुमची, की तुमच्या जोडीदारामध्ये काय काय गुण तुम्हाला हवे आहेत, काय काय गोष्टी तुम्हाला हव्या आयुष्यात तुम्हाला वाटताय, तर त्याची एक लिस्ट करून ती लिस्ट सुद्धा तुम्ही त्या बॉक्समध्ये टाकू शकता. किंवा तुम्हाला तुमची फॅमिली नवीन सुरू करायची आहे तर तुम्ही फॅमिलीमध्ये तुमची कशी तुम्हाला फॅमिली पाहिजे ते पण तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. सो असं जे काही तुम्हाला गोष्टी आवडतायत, पुढे तुम्ही स्वप्न बघताय त्या सगळ्या गोष्टींचं हे तुम्ही टाकू शकता. मग आता ह्याच्यामध्ये काही असं किती गोष्टी एका वेळेला टाकायच्या असं काहीही नाहीये. म्हणजे हा बॉक्स भरला तर अजून एक बॉक्स घ्या. बॉक्स बद्दलचं असं काही लिमिटेशन नाहीये की किती गोष्टी, कारण आपण कंटिन्युअसली ह्या गोष्टी वर आपलं लक्ष जाणं, त्या आवडणं, म्हणजे त्यातल्या गोष्टी आवडणं आणि त्यासाठी आपण आस करणं हे आपलं कायमच चालू असतं. तर आता ही जी स्टेप आहे आपण जी त्याच्यात टाकतोय ती आपली जी स्टेप नंबर 1 असते लॉ ऑफ अट्रॅक्शनची, आस्क, ती स्टेप आपण ऍम्प्लिफाय करतोय. म्हणजे अजून आपण त्या आस्कच्या गोष्टी स्पेसिफिक करत जातोय. हा या स्टेपचा बेसिक उद्देश आहे. आणि एकदम मजा वाटते ना, म्हणजे असं काही नाहीये त्याच्यामध्ये. जर तुम्हाला काही रेझिस्टन्स नसला, म्हणजे तुम्ही अत्यंत पॉझिटिव्ह आणि आनंदी व्यक्ती असला आणि ह्या गोष्टी तुमच्याकडे आता नाही आहेत याचं तुम्हाला वाईट वाटत नसलं, म्हणजे तुम्ही रिसिव्हिंग मोडमध्ये आहात, तुमचा काही रेझिस्टन्स नाहीये, तर तुम्ही बघाल की त्या गोष्टी अक्षरशः म्हणजे खूप लवकर त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात यायला लागतील. कारण तुम्ही आता प्रेफरन्स युनिव्हर्सला सांगितलेला आहे की हे हवंय, निसर्ग शक्तीला तुम्ही म्हणजे ऑर्डर दिलेली आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच हे नाहीये की नाहीये आपल्याकडे असं किंवा कधी येणार आहे याबद्दल तुम्ही काही विचारच करत नाहीये. प्रत्येक जेव्हा तुम्ही ती गोष्ट टाकता, म्हणजे काहीही त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ऍड कराल तेव्हा तुम्ही ते म्हणून टाकायचंय की व्हॉट एव्हर इज इन दिस बॉक्स इज, म्हणजे व्हॉट एव्हर इज कंटेन्ड इन दिस बॉक्स इज, म्हणजे या बॉक्समध्ये प्रत्येक गोष्ट ऑलरेडी आहे असं तुम्ही प्रत्येक वेळेला टाकताना ते करायचंय. म्हणजे तुम्हाला काय होतं की ते त्या बॉक्सबद्दलकडे बघताना असं ते सगळ्या गोष्टी आठवतात की या गोष्टी हे आहेत. आता ह्या बॉक्समध्ये तुम्ही म्हणाल की हे काय काढून बघायचे आहेत का गोष्टी रोज, किंवा त्याचं पुढे काय करायचंय, तर तसं काहीही नाहीये. जे तुम्हाला वाटेल ते करायचं आहे. म्हणजे ती रोज बॉक्स तुम्हाला उघडून बघावशी वाटल्या त्या गोष्टी तर परत बघा, नाही कधी बघितल्या परत त्या बॉक्समधल्या गोष्टी तरीही काहीही हरकत नाहीये. म्हणजे असं तर 2 दिवसांनी बघा, आठवड्यातनं एकदा बघा, कोणाला तरी दाखवा, नाही तर तुम्हाला कोणाला शेअर करायचे नसेल तर करू नका. ह्याला असे स्पेसिफिक काही नियम नाहीये. ज्या गोष्टी तुम्हाला आवडतील करायला त्या तुम्ही ह्याच्यामध्ये करायच्या आहेत. सो हे म्हणून ही खूप प्रोसेस सोपी आहे. त्याच्यामध्ये काय फार रूल्स अँड रेग्युलेशन असे काहीही नाहीये. सो म्हणजे आनंदाने ही प्रोसेस करा. आता ह्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला एखादी गोष्ट हवी असते आणि ती मिळाल्यानंतर त्याचा आनंद ऍक्च्युली खूप कमी वेळ राहतो. फक्त पण ह्या प्रोसेसमध्ये काय होतं की आपण ती आधीपासून ती त्याच्यात टाकलेली आहे गोष्ट, मग ती हळूहळू आपल्याला ती घडताना म्हणजे आपण आपल्याला असं हे वाटतं की हा ती आता प्रोसेस सुरू झालेली आहे ती मिळायची. म्हणजे ती मिळाल्यानंतरचा सुद्धा ना तो आनंद जास्त गोड असतो असं म्हणूया आपण. कारण ते असं वाटतं की अरे हा मी हे घडून आणलेलं आहे, मी असं ही प्रोसेस केलेली होती, किंवा असं म्हणजे आपल्याला माहिती असतं की आपली ही इच्छा आपण फोकस केलेली आहे, त्याला काही रेझिस्टन्स दिलेला नाही आणि आपण ती आपल्या आयुष्यात आणलेली आहे, ती युनिव्हर्सनी आपल्याला दिलेली आहे. तर मग त्याचा आनंद जो आधी पण आनंद कुठली गोष्ट मिळाली की होणारच आहे, पण हा अजून थोडासा जास्त स्वीटर असतो असं म्हणूया की ते आपण मॅनिफेस्ट केलेलं आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा. आणि तो आनंद जास्त काळ असतो, कारण आधी तुम्ही तो इमॅजिनेशनमध्ये तुमचा तो आनंद असतो, स्वप्न ह्याच्यात तुम्ही तो आनंद बघितलेला आहे आणि आता तो ऍक्च्युली खरा होतो तेव्हा. आणि अक्षरशः म्हणजे तुम्ही टाकल्या गोष्टी आणि तुम्हाला खरंच रेझिस्टन्स नसला तर तुम्हाला पटापट दरवाजे उघडताना दिसतील. म्हणजे असे खूप युनिव्हर्स
किती पटकन त्या गोष्टींवर कामाला लागलेला आहे, किंवा म्हणजे ह्या गोष्टी किंवा ह्याच्या सारख्या गोष्टी अशा तुम्हाला त्या व्हायब्रेशनची मॅच होणाऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात म्हणजे पुढे सरकताना तुम्हाला नक्की दिसतील या ह्याच्यामध्ये. आता मी म्हटलं की हे लेट गो साठी कसं उपयोग होतो. तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण एखादा म्हणजे विजन बोर्डवर वगैरे लावला, गोष्टी आपण चित्र करून लावतो विजन बोर्डवर, पण बऱ्याच लोकांना ते लेट गो म्हणजे तेच तो विचार की विजन बोर्डवर व्हिज्युअलाइज करायचं आणि नंतर ते सोडून द्यायचं असतं. पण मग ते त्यांच्या डोक्यातनं ते जात नाही की अजून नाही झालेलं, अजून नाही झालेलं, असं ते सारखं विजन बोर्डच्या समोरून जाताना ऍक्च्युली त्या विजनचा विचार करताना झालं नाही ह्याची व्हायब्रेशन वाढायला लागते. सो काही लोकांना ते नाही पटकन लेट गो करता येत. तर त्यांच्यासाठी ही प्रोसेस खूप उपयोगाला येते, कारण एकदा ते सारखं काय आत आहे ते दिसत नाही. म्हणजे मग तो बॉक्स दिसला की असं वाटतं की हां, ह्यातल्या सगळ्या गोष्टी तर झालेल्या आहेत ऑलरेडी असं. सो असं तुम्ही एकदा ते तुमच्या ब्रेनला प्रोग्राम करायला लागला तर ते थोडंसं लेट गो करणं सोपं जातं. सो कुठली इच्छा असेल, नोकरीची असेल, बिझनेसची असेल, लग्न करायची असेल, तुम्हाला मुलं व्हावी अशी तुमची इच्छा असेल, या सगळ्या इच्छा ह्याच्यात टाकून द्या आणि त्याच्याकडे लक्ष देणं बंद करा. म्हणजे त्याच्या फक्त वरवर लक्ष जाईल, त्याच्या आतल्या प्रत्येक डिटेल्स गोष्टींवर लक्ष जाणार नाही. आणि तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू तुमचं हे लेट गो वाढतंय. म्हणजे तुम्ही तुमचा तो सारखा नाही असण्याकडचा जो फोकस असतो तो तुमचा कमी होईल. आता ज्यांना त्याचा इश्यू नसतो त्यांनी तर ते छान विजन बोर्ड वगैरे करायला काहीच हरकत नाहीये. सो प्रत्येकाला ज्याला जी प्रोसेस आवडते ती त्यांनी करावी. म्हणजे असं काही हार्ड अँड फास्ट रूल असं काही नसतं लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये की हीच करू का हीच करू. प्रत्येकाला वेगळी प्रोसेस आवडते. सो तुम्हाला जर का ही प्रोसेस आवडली तर ही प्रोसेस नक्की करून बघा. आता अब्राहमचं ह्याच्यामध्ये खूप काही गोष्टींबद्दल खूप छान हे आहे. म्हणजे त्यांनी पुस्तकात दिले त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त त्यांनी त्यांच्या वर्कशॉप्समध्ये वगैरे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि ते असं इतकं छान हे म्हणतात की सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत असं नाही ना, म्हणजे आपल्या आयुष्यातच पाहिजेत असं नाहीये. लेट अस से आपण एखादं खूप सुंदर पेंटिंग असेल तर आपण असं ते नुसतं पेंटिंग छान आहे असं ते अप्रिशिएट करू शकतो की अरे वा किती सुंदर, त्याचं कौतुक करू शकतो. ते काय आपण विकत आणून प्रत्येक गोष्ट आपल्या घरात पाहिजे असं नाहीये. सो या बॉक्समध्ये पण अशा गोष्टी टाकताना तुम्ही तुमची आवड अशी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी आवडतात ह्या गोष्टींवर फोकस करा. असं नाही की ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात मिसिंग आहेत, म्हणजे ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात नाही आहेत, त्या गोष्टी मला हव्या आहेत म्हणून मी ते सगळ्या बॉक्समध्ये गोष्टी भरते. तुमची आवड, मग एखाद्या कार्पेटचा रंग असेल, कार्पेट असेल कुठेतरी तर त्यातला हा रंगाचा हे छान दिसतंय. दुसरं कुठेतरी काहीतरी दुसरं तुम्हाला एखादा कोणाचा तरी घातलेला ड्रेस असेल, काहीतरी कोणाची तरी साडी असेल, कोणाचं तरी घड्याळ असेल, काही असेल तर ते तुम्हाला अगदी आपल्या लगेच ते बाय करायचंय किंवा असं नाहीये. तुम्ही ते फक्त म्हणा की अरे वा त्या व्यक्तीवरती किती छान दिसत होतं, त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी होती, एखाद्या व्यक्ती किती छान बोलत होती. सो हे लगेच मला यायला पाहिजे, मला मिळायला पाहिजे असं नाही. हे तुमचे फक्त तुम्ही प्रेफरन्सेस म्हणून पण वापरू शकता हे असं टेक्निक. आणि आता तुम्हाला एखादा दिवस सुद्धा की असं आहे की नाही मला आता प्रवास करायचा आहे तर मग मला माझे सगळे बाजूचे प्रवासी पण छान असे पाहिजे, तर अशा इच्छा पण तुम्ही टाकू शकता. किंवा एखादं तुम्हाला रेनबो वगैरे म्हणजे आवडत असला तर मग रेनबो असं तुम्ही टाकू शकता. बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू असं काहीतरी तुम्हाला आवडत असेल ते टाकू शकता. कुठल्या तरी कुठली फुलं, गुलाबाची फुलं कुठल्या आवडत असेल त्या एखाद्या म्हणजे अगदी त्या रंगाची आवडत असतील तर ते तुम्ही टाकू शकता. एखादा सुगंध असेल, या फुलाचा सुगंध तुम्हाला आवडतो तर त्या फुलांचं तुम्ही रिप्रेझेंटेशन टाकू शकता. सो ज्या गोष्टींनी तुम्हाला आनंद मिळतो, ज्या गोष्टी तुम्ही अप्रिशिएट करता अशा गोष्टी या बॉक्समध्ये टाकायच्या आहेत. नॉट नेसेसरीली की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी विकत घ्यायच्या आहेत किंवा त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात नाही आहेत आणि त्या तुम्हाला मिळवायच्या आहेत. सो एक खूप हे म्हणजे पुस्तकात एवढं हे दिलेलं नाहीये, पण यांनी वर्कशॉपमध्ये हे जे खूप एक्सप्लेन केलेलं आहे. मग एखादी छान फॅमिलीचं तुम्हाला कोणतरी छान म्हणजे दिसलं किंवा ते म्हणतात की असं स्पेशल म्हणजे तुम्हाला आनंदी नातवंड हवी असली तर ती सुद्धा इच्छा तुम्ही त्याच्यात टाका. सो असं अगदी वेगपासून ते तुमची गव्हर्नमेंट कशी पाहिजे, तुमचा देश कसा चालायला पाहिजे, टेक्नॉलॉजी कशी पाहिजे तुम्हाला पुढची, काय कन्व्हिनियन्सेस पाहिजेत तुम्हाला तुमच्या आयुष्यात, काय गोष्टी सोप्या व्हायला पाहिजेत, तर अशा कुठल्याही इच्छा ज्या काही तुम्ही काही घडवताय म्हणजे ज्याचा काही तुमचा डायरेक्टली काही संबंध नसतो की गव्हर्नमेंट कशी चाललेली आहे, पण ती तुमची इच्छा आहे तुमचं की नाही मला गव्हर्नमेंट अशी पाहिजे, माझा देश असा चालायला पाहिजे. सो अशा सुद्धा प्रेफरन्सेस त्याच्या सुद्धा तुम्हाला या गोष्टी हव्या आहेत
आहेत त्या सुद्धा तुम्ही टाकता. आता बऱ्याच वेळेला कसं होतं, मॅनिफेस्टेशनच्या ज्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक असतात त्या लोक फक्त गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, नोकरी पाहिजे, एवढे पैसे पाहिजेत अशावरच ते फोकस फक्त राहतो. पण ह्या एका गोष्टीने ना आयुष्यातला आनंद वाढतो, कारण तुम्ही त्या आनंदाच्या नजरेने सगळीकडे बघायला लागता की अरे हे आपल्याला आवडतं, हा रंग आवडतो, हे म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की सगळे सिग्नल आपल्याला एखाद दिवशी चांगले म्हणजे सगळे सिग्नल आपल्याला ग्रीन लागतात, आपण कुठेतरी लवकर वेळेत पोहोचतो, पार्किंग मिळतं पहिल्याच ह्याच्यामध्ये. सो अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी जे आपले प्रेफरन्सेस असतात की हे आवडतं, हे नाही, तर त्या सगळ्यांकडे लक्ष जायला लागतं जेव्हा आपण त्या सगळ्या गोष्टी इथे गोळा करायला लागतो या क्रिएशन बॉक्समध्ये. सो असा अगदी छान सोपी फन ऍक्टिव्हिटी आहे, तर जरूर करून बघा. मला कळवा कसं वाटतंय ते, लोकांबरोबर शेअर करा, कारण ही ऍक्टिव्हिटी कोणी करू शकतं. म्हणजे ह्याला काही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा असा काही संबंध खरं तर असं म्हणायला सुद्धा नाहीये. मग आपण मुलांना वगैरे पण सांगू शकतो अशा ऍक्टिव्हिटीज करायला की तुम्हाला काय गोष्टी आवडतात, कुठे जायचे ते तुम्ही या मॅजिक बॉक्समध्ये टाकत राहा असं. सो कोणीही करू शकतं ही ऍक्टिव्हिटी, आणि जरूर करून बघा. एखादा आठवडा ही ऍक्टिव्हिटी मनापासून करून बघा आणि बघा तुमच्या आयुष्यात किती सकारात्मक बदल होतो ते त्याचा तुम्ही अनुभव घ्याल. आणि आता काही वेळेला तर कसं होतं, तुम्हाला काही दिवसांनी सवय झाली तर तुम्ही एक मेंटल बॉक्स पण करू शकता की ज्याच्यात तुम्ही त्या गोष्टी टाकत राहा. किंवा तुमचा बॉक्स तुमच्या जवळ नसेल, तुम्ही कुठेतरी दुसरीकडे असाल, तर तेव्हा तिथे गोष्टी त्या कट वगैरे करून किंवा काहीतरी त्यांचं लिहून ठेवू शकता आणि लिस्ट, आणि नंतर घरी आलं की त्या बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. सो असं काही फार हार्ड अँड फास्ट रूल नाही आहेत, आणि नक्की एन्जॉय करा ही प्रोसेस असं मी म्हणेन. सो असंच पुढच्या वेळेला एखादा नवीन विषय घेऊन आपण भेटूया, आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि थँक्यू. नमस्कार.